नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पोलीस भरतीविषयी आपण या व्हिडिओमध्ये आपण अकॅडमी खरंच लावली पाहिजे का, किंवा अकॅडमीमध्ये होणारी लूट कशी असते. अकॅडमी सध्या पोलीस भरतीचा लगेच एखादी जरी बातमी आली तर लगेच अकॅडमीवाले त्याचा एखादी ब्रेकिंग न्यूज समजून लगेच धडाधड तुम्ही लगेच ऍडमिशन लगेच चालू करत असता घ्यायला. आणि अशामध्ये गरीब जे मुलं असतात त्यांचं भरपूर प्रमाणात नुकसान होत असतं आणि आपली पुढची भरती कधी होणार आहे, काय प्रोसेस होणार आहे हे पण माहीत नसतं की लगेच तुम्ही 5-5, 6-6 महिन्याची अकॅडमीला पैसे भरत असतात. त्यामुळं आपण अकॅडमी लावणे खरंच गरजेचं असतं का, या व्हिडिओमध्ये आजच्या आपण बघणार आहोत. आणि अकॅडमीमध्ये होणारी जी लूट असते, भरपूर अकॅडमी चांगल्या आहेत, आपल्याला काय म्हणायचं तसं नाही, कुठल्या अकॅडमीला आपल्याला नाव उठवायचं नाही. पण एक दृष्टिकोनातून विचार केला तर गरीब मुलं असतात, 50-50 हजार, 60-60 हजार रुपये 5-5, 6-6 महिन्याला भरत असतात. त्यांच्या यातून कसा आपण फायदा करून घेतला पाहिजे याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर पहिला तुम्हाला सांगतो, आता सध्या फॉर्म फेब्रुवारी एंडिंगला चालू झालेत, फॉर्म भरायला चालू होती. आता सर्वच हालचाली गृह विभागाच्या हालचाली नवी आल्यामुळं फेब्रुवारी एंडिंगला 100% फॉर्म भरायला चालू होतील. त्यात काय नवीन सांगायची तुम्हाला गरज नाही. पण फेब्रुवारी एंडिंगला फॉर्म झाल्यानंतर लगेच भरपूर मुले महाराष्ट्रातली 70-80% मुलं लगेच अकॅडमी जॉईन करतील. लगेच जूनमध्ये फिजिकल आहे म्हणल्यावर लगेच दनादन अकॅडमी चालू करून पैसे सर्व म्हणजे नाही का, जे गरीब विद्यार्थी असतात त्यांना पैशाचे ऍडजस्ट होत नसतील तरी पण त्या इकडून तिकडून पैसे ऍडजस्ट करून अकॅडमी लावत असतात. त्यामुळे लगेच भरती होणार आहे, 2-3 महिन्यात लगेच भरती होणार आहे, अशा बातम्या फेक अकॅडमीमध्ये सांगत असतात. त्यामुळे अकॅडमी नेमकी भरती कधी होणार आहे, आपलं ग्राउंड कधी चालू होत असतं याविषयी तुम्हाला सांगतो. आता जून जुलैमध्ये म्हणले गव्हर्नमेंट गृह विभाग म्हणलं जर असलं तरी पण तुम्हाला सांगतो, ग्राउंड हे तुमचं ऑगस्ट सप्टेंबर नंतर म्हणजे ऑक्टोबरच्या आसपासच तुमचं ग्राउंड होणार आहे. पावसाळ्यात ग्राउंड घेणं हे शक्य नसतं, जरी झालं तर. गेल्या वर्षी तुम्ही बघता 2022 ते 2023 मध्ये ग्राउंड ज्याचं झालं, मुंबईला शेवटच्या टप्प्यात पाऊस यायला चालू झाला, त्यावेळेस एक दिवस ग्राउंड व्हायचं, 2 दिवसांनी पाऊस आल्यानंतर पुढं अजून नंतर ना पुढं ढकलायचे ग्राउंड 1-2 दिवस, अशा पद्धतीनं त्याचं चालू होतं. त्यामुळं तुम्ही ग्राउंड कसं करता यावरती डिपेंड आहे. फक्त अकॅडमीलाच गेल्यानंतर ग्राउंड होईल असं काही नसतं, सेल्फ स्टडी पण करू शकता. आणि ज्यांना खरंच जायचं वाटतं की बाबा ग्राउंडला गेलं पाहिजे, अशा मुलांनी अकॅडमी लावली, अकॅडमीला गेलं तर काय अडचण नाही, ज्याचं ग्राउंड होत नाही कव्हर. अशा पद्धतीने फक्त तुम्ही अकॅडमीला गेल्यानंतर कोणती अकॅडमी जॉईन करताय, ती अकॅडमी कशी आहे, काय आहे, हे सर्व व्यवस्थित नियोजन करून तुम्ही अकॅडमी लावली पाहिजे. त्याचा रिझल्ट त्या अकॅडमीचा कसा आहे, त्याची फी किती आहे, त्याचं नियोजन कसं आहे त्या अकॅडमीचं, त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही अकॅडमी लावा. एवढंच ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. आणि आपण इथून पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये आपण नवीन अभ्यास आपण कसा करायचा, काय करायचा, सर्व तुमच्या 90+ स्कोर कसा करायचा, फिजिकलमध्ये कसं आपण 45+ मारलं पाहिजे, अशा सर्व गोष्टींचे इथून पुढचे व्हिडिओ आपले टाकणार आहोत. आपला चॅनल नवीनच आहे, असं काही वेगळं असं काय नाही आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. इथून पुढचे सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या द्वारे भेटत जाईल, अपडेट वगैरे सर्व. नमस्कार.